चोरट्या सीझन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अरे सॉरी, बिग बॉसच्या ह्या सीझन मध्ये ह्या एपिसोड मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जी मजा आली ना ते बिग बॉस मध्ये आजपर्यंत कधीच बिग बॉस मध्ये मजा आलेली नाहीये. तर आज आपण ह्याच मुद्द्यावर बोलणार आहे. आज 3 जण नॉमिनेशन पण झालेत आणि काही चोरी पण झालेत, तर तेच आपण बोलणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, सगळ्यात अगोदर सांगतो, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर लाईक केला नसेल तर लाईक पण करून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला मग सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, पहिली गोष्ट, सागर दादा स्टार्टिंगला ते एक आवाजावर बोलत होते विशालच्या, ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं. एखाद्याच्या आवाजावर असं बोलून चिडवणे हे चुकीचं आहे. ज्यावेळेस जर तुमच्यावर हेच वेळ येईल त्यावेळेस मग तुम्ही आईवर शिव्या देता, असं मला वाटतं. तुम्ही कुठेतरी चिडता, मग त्यावेळेस तुम्ही शिवेगाळ करता. असं पहिलं पण तुमच्यासोबत असं झालेलं आहे. तुम्ही एक वेळेस शिवी पण दिलेली आहे. ते जाऊ द्या, पाठचा विषय पाठी राहिला. पण एखादा मोठा ऍक्टर आहे ना, तर तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे आणि असं बोललं नाही पाहिजे. तुम्ही ऍक्टिंग करा, कॉमेडी करा, सगळं करा, पण असं एखाद्याच्या आवाजावर बोलणं हे चुकीचं वाटते मला. तर रुचिताचं एकदम तोंडावर बोलणं असतं आणि जे बोलणं असतं ते एकदम योग्य असते. हे कुणाला पटो या ना पटो, पण मला तर रुचिताचं बोलणं एकदम योग्य वाटते. डायरेक्टली प्रभूला तोंडावर बोलली की तू तोंडावर गोडायचा आणि पाठून खंजर खावतो, असं प्रभूला बोलली. आणि हे बरोबरच आहे. प्रभू डबल ढोलकी आहे असं मला वाटतं, कारण की प्रभू प्रत्येक वेळेस असंच करतोय. कारण मित्रांनो, प्रभूला साथ दिला होता रोशन दादानी, पण रोशन दादाला त्यांनी वोट पण दिला नव्हता. कारण की रोशन दादाला जर वोट त्याचा भेटला असता तर रोशन दादा कुठेतरी आज कॅप्टन राहिला असता. आणि रोशन दादाने एवढं सांभाळून घेतलं त्याला हे पण शिकवलं की हे शहरातले लोक आहेत, हे ना फक्त गरिबांच्या पोटावर पाय देऊन हे वर जायचं बघतात. तरी प्रभूला समजत नाहीये की काय करायचंय काय नाही. ते झुंडच्या नादाला लागून प्रभूच्या झुंड झालेला आहे. आता काय बोलायच्या पुढे. आयुष आणि तन्वी हे रोज सेम सेम कपडे घालतात आणि आज सेम सेम कपडे घातले नाहीयेत. मित्रांनो, ह्यांची लव्ह स्टोरी एकदम भारी आहे आणि हे दोघं जण एकदम भारी एंटरटेनमेंट करतायत. मला तर वाटतं हे लास्ट पर्यंत टिकणारी जोडी आहे, कारण की ह्या दोघांची स्टोरी नाही एक नंबर असते आणि दोघं पण खूप छान खेळतात. दोघंही एकमेकाला सपोर्ट करतात आणि भारी गेम खेळतात. तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. भाई, अनुश्री किती बालिशपणा करते यार. अनुश्री किती बालिशपणा करते, प्रत्येक जागी जाऊन चोरी करते. पण ही चोरी आहे ना एंटरटेनमेंट साठी केली होती. ही चोरी काय चोरी नव्हती, पण हे समजून घ्यायला पाहिजे होतं घरातल्या लोकांना पण, कारण की हे लोक डायरेक्ट बॉयकॉट करतात ह्याला जेवण देण्यासाठी. मित्रांनो, ह्या लोकांना जेवण देत नाहीत आता. आणि रुची काय डेंजर आहे राव, तू किती भांडण लावून देशील यार आणि मजा बघत बसते. खरा गेम हे रुचीच, आणि सगळ्यात एंटरटेनमेंट म्हणलं तर हे टोळीच करते सगळ्या पब्लिकला. आणि दिव्या राव काय डेंजर बोलते राव. दिव्या खरंच, दिव्या ना एक नंबर बोलते. दिव्या ना खरंच खतरनाक खिलाडी आहे राव. दिव्याचा नाद करायचा नाही. स्टार्टिंग डे 1 पासून दिव्याचा नाद कुणीही केलं नाही आणि करणारही नाही, कारण की दिव्याच आहे. खरोखर एक नंबर टून असते त्यांची. एवढं भारी बोलते, एकदम शब्दात वार करून टाकते. कुणालाही चिरकून बोलत नाही, कुणालाही ओरडून बोलत नाही. एकदम शब्दात शांतपणे बोलून साईडला होते. आणि ती एकटी लढत होती आणि बाकीचे सगळे त्यांच्या झोन मधले जे आहेत ते काहीच नव्हते बोलत, शांत बसलेले. मित्रांनो, दिव्या ही एकटीच लढत होती आणि ही साईडला जे बसले होते ते सगळे शांत बसून होते. काहीही फायदा नव्हता त्यांचा. आणि दुसरी गोष्ट, सागर दादानं जे बोलले ना, आई बापावर काहीच बोलायचं नाही. आणि आई बापानं सगळ्यांसाठी भरपूर काय केले, हे खूप भारी वाटलं. सागर दादा, तुमचं आज एवढा भारी डायलॉग, म्हणजे एवढा रागात येऊन तुम्ही बोललात ना, हे खूप भारी वाटलं. सगळ्यांसाठी होतं ते, ना की त्यांच्या झोनसाठी. सगळ्यांसाठी बोलले ते ना, आई बापावर कुणाच्याही जाऊ नका. आणि रुची डायरेक्ट बोलते बाबा आई बापावर. रुची पण एक नंबर बोलते, कारण की ती मुद्दे पकडून बोलते. रुचिता जे आहे ते एकदम मुद्देसूद बोलते. बाकी विषय तुम्हाला काय वाटतं रुचिताचं, खरं सांगायचं इमानदारीनं कमेंट मध्ये की रुचिता कशी आहे ते. आणि सागर दादानं ज्यावेळेस दिव्याला बोलले जेवण काढते हे करते, ते चुकीचं होतं. ते पर्सनल घेऊन बोलत होते. पण ठीक आहे, दिव्या नॉमिनेशन मध्ये तर गेली नाही, कारण की आयुष आणि सोनाली आली आणि त्या दोघांनी दिव्याला सेव्ह केलं आणि दीपाली ताईला नॉमिनेशन मध्ये टाकलं. त्या दोघांचा निर्णय ठीक होता. पण दिव्या दिसते, सगळीकडे दिसते. दिव्या खरंच मिस्टर इंडिया नाहीये, दिव्या दिसते सगळीकडे. विशाल बोला माझा ग्राफ असा आहे, पण तन्वी बोलते तुझा ग्राफ असा आहे. हे एक नंबर होतं. आणि ह्या दोघांनी नॉमिनेट केलं आहे विशालला. आणि मित्रांनो, तन्वीचा एक डायलॉग सगळ्यात फेमस होणार आहे आणि हे रीलवर पण गाजणार आहे आता. हे डायलॉग, वाघ नाही तू एक बोका आहे बोका, म्हणून हे डायलॉग ना उद्या बघचाल तुम्ही रीलवर सगळीकडे पसरलेला असेल. खतरनाक डायलॉग देते बाबा. हे दोघं जण नॉमिनेट झालेले आहेत. आणि मित्रांनो, तिसरं नाव जे आहे ते म्हणजे आहे प्रभूचं. प्रभू परत नॉमिनेट झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रभूचं इन्व्हॉल्वमेंट होतं या नव्हतं, हे कमेंट मध्ये नक्की सांगा.